चला तर मग आज बनवूयात आपण कुरकुरीत अशी भेंडीची रेसिपी। त्याच्यासाठी लागणारं साहित्य भेंडी, लिंबू घेतलेला आहे, बेसन अर्धी वाटी, हळद थोडीशी घ्यायची, कॉर्नफ्लावर, कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट, चाट मसाला, धने पावडर, मिरची पावडर आणि मीठ। आता आपण भेंडी चिरून घेऊयात। बघा अशा प्रकारे आपण ही भेंडी चिरून घेतलेली आहे। याच्यामध्ये आपण अर्धा लिंबू टाकून घेणार आहोत। एक पावशर भेंडी आहे बघा हे। त्याच्यानंतर थोडीशी हळद, नंतर एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत भरून, नंतर बेसन पीठ टाकणार आहोत आपण अर्धी वाटी, कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट थोडीशीच टाकायची बघा, त्याच्यानंतर चाट मसाला आणि धने पावडर, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला, आणि मिरची पावडर टाकून घ्यायची आहे। आता हे चांगलं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा। आपली भेंडी अशी एकदम कुरकुरीत होणार आहे। जे न खातात ना भेंडी ते पण खातील बघा अशा प्रकारे जर आपण बनवली तर। आणि एकदम स्टार्टरचा हा भेंडी फ्राय मसाला होतो। लहान मुलांसाठी तर फारच आवडते भेंडी फ्राय। आणि एकदम कुरकुरीत करणार आहोत आपण बघा। याला सगळीकडून लावून घ्यायचे आहे अशा प्रकारे। आता आपण तेल गरम करायला ठेवूयात अगोदर। तेल थोडं गरम झालं की आपण भेंडी फ्राय करून घेणार आहोत। बघा तेल तापलेलं आहे, आपण त्यात थोडीशी भेंडी टाकून घेणार आहोत। गॅस मोठा गॅस करायचा आहे, लय पण लो गॅसवरती करायचं नाही, नाहीतर मग कुरकुरीत होणार नाही। अशा प्रकारे आपण हलवून घ्यायचे सगळीकडनं, म्हणजे एकमेकाला भेंडी चिकटणार नाही। बघा मस्त भेंडी आपली फ्राय होत आहे आणि एकदम कुरकुरीत होते। लहान मुलांना तर खूप आवडते अशी भेंडी, आणि खूप वेळ पण लागत नाही हे करण्यासाठी। पटकन होणारी अशी रेसिपी आहे ही। बघा आपली भेंडी फ्राय झालेली आहे, कसा गोल्डन कलर आलेला आहे, तेव्हा आपली भेंडी झाली असं समजायचं, नाहीतर परत मग करपून जाते जास्त। त्यासाठी गोल्डन झाले की काढून घ्यायची आपल्याला अशी कुरकुरीत। बघा आपल्या अशा प्रकारे कुरकुरीत भेंडी तयार झालेली आहे। बघा अशी तोडली तरी बघा कशी कुरकुरीत होते। चला तर मग या अशी कुरकुरीत भेंडी खाण्यासाठी, आणि एकदा नक्की अशी रेसिपी ट्राय करा तुम्ही पण आपल्या मुलांसाठी। धन्यवाद।